तर हॅलो गाईज, मी आलोय केरलाला. आता आपण रूम मध्ये एंट्री मारली आहे. लॉक बीक वगैरे लावून रूम बघू शकता तुम्ही. एकदम नीट अँड क्लीन रूम आहे. तुम्हाला दाखवतो मी नीट. तर रूम बघू शकता तुम्ही, एकदम छान आणि एकदम क्लीन असा रूम आहे. थोडा आराम करू, बेकार थकलोय. 24 तासाचा प्रवास होतो मित्रांनो, एकदम जाम झालोय. तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे आज थांबणार आहे आम्ही. तुम्हाला याच्यानंतर जसं रूममधून बाहेर निघालो आणि तुम्हाला केरला जातो. पहिला दिवस आहे आज आपला केरलामध्ये. थकलेलो होतो, हॉटेलमध्ये गेलो, चेंज केलं. तर आता कॅब घेऊन एअरपोर्टला चाललोय फिरायला. आता बघू, आपण जाता जाता जे जे दिसलं खूप सारं आहे. तर मेसीचं स्टेडियम आहे, खूप मोठा मॉल आहे, तुम्हाला दाखवतो मी रस्त्यामध्ये. आणि आमच्यासोबत आता एक जण आहे, ते त्यांचे तुम्हाला इंट्रो देतील. Hi, I am Arun Gobi from Kerala. I am drive with Jolie. This is Changambura Park. My left side. Blue Mall is the biggest mall in Kerala. Yeah. The metro line. This place name is Edapalli. Edapalli. Yeah. Okay. तो कोचीन म्हणून एअरपोर्ट होता, आपण तिथं जात होतो. तो कोचीनचं एअरपोर्ट आहे, म्हणजे सगळं पॉवर सोलरने जनरेट केलेलं राहते तिथं. एकदम भारी असं एअरपोर्ट होतं. आणि आपल्याला तिथं भेटणार होती आपली गाडी, ज्याच्यावर आपण फिरणार होतो. ही ती गाडी होती, बघू शकता. मध्ये ड्रायव्हर बी. तर हे गाईज, नमस्ते. द जॉली व्लॉग म्हणून तुमचं स्वागत आहे. आज आपला पहिला दिवस आहे, मुन्नारला चाललो आपण. आणि ही आपली गाडी राहणार आहे. माझ्यासोबत आपल्याकडे एक टीम आहे मस्तपैकी 18 जणांची. गाईज, निघालोय आपण आता. आपण निघालो हॉटेलपासून. तर एवढे जण होते, त्यांच्यासोबत आपण फिरणार होतो केरला पूर्णपणे. फिरण्यावालाच आहे, टेम्पल आहे, शिव टेम्पल आहे. आपण इथं पहिली व्हिजिट देणार आहे. हा मेन डोर आहे मंदिराचा. त्याच्यानंतर आपण मध्ये जाऊ. मध्ये बघू शकता दिवे वगैरे लावले. एकदम छान असं मस्त सुंदर असं मंदिर होतं. एकच नंबर, बघून मन भरून गेलं डायरेक्ट. हे टेम्पल आहे ते मित्रांनो, महादेवांचं टेम्पल आहे. मध्ये ना, मध्ये जाताना तुम्हाला शर्ट वगैरे असेल तर ते काढावं लागतं जेंट्ससाठी. तर मंदिरच नाही, मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा एकदम छान असं वातावरण होतं. सगळीकडे भक्ती आणि गीत चालू होते. नेक्स्ट मरीन ड्राईव्हला चाललो मित्रांनो आपण. आपण चाललोय रिटर्न मरीन ड्राईव्हवर ना. तर आपण पुढच्या स्पॉटला जाऊया, तुम्हाला दाखवतो मी. सगळं आपण कव्हर करू, काहीच टेन्शन घेऊ नका. सगळं तुमचं हो, तुम्हाला कव्हर करूनच देणार. आता आपण चाललोय मित्रांनो मुन्नारला. भरपूर मोठा प्रवास आहे. आपण तिथे जाऊन तुम्हाला दाखवूया. हे जे दिसत आहे नदीवर, हे कोळंबी पकडण्याचं साधन आहे त्यांचं. This is Periyar River. Coming from Thakari. केरला का ट्रेडिशनल नहीं पेरियार है, पूरा पेरियार है. तर सगळा डोंगराळ भाग आहे. सगळे घाट वगैरे, मोठमोठे दगड. आणि तुम्हाला माकड सुद्धा भेटून जाईल रस्त्यामध्ये. तर रस्त्याने जाता जाताना आम्हाला एक वॉटरफॉल भेटला. आणि वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. बाप रे, किती भारी आहे. म्हणजे चेन्नई एक्सप्रेसचीच आठवण आली याला. तर नेक्स्ट स्पॉट होता आपला स्पायसी गार्डन. तर स्पायसी गार्डनला 100 रुपये तिकीट असतं. आणि ते आपल्याला वरती छत्र्या पण प्रोव्हाइड करतं. पाऊस वगैरे कधी येऊ शकतो. हम लोग बिरयानी में यूज करते हैं जायफल. जायफल लगा हुआ है देखो. कॉफी मेनली 2 प्रकार का रहता है, अरबिका रोबस्टा. अरबिका बोलो तो बुशी टाइप रहता, रोबस्टा बोलो तो ऐसा बड़ा पेड़ रहता. जब ये फ्रूट हो गया तो रेड कलर आ जाता है. वो में इसको निकाल के धूप में सुखा के मिल में लेके जाके इसका आउटर कवर निकाल लिया तो इसमें से 2 बीज आ जाता है. और ये कॉफी बीन्स
कॉफी बीन्स को हम लोग रोस्ट कर दिया तो टेस्ट आता, कलर आता, स्मेल आ जाता। इससे हमारा हेयर का पूरा प्रॉब्लम निकाल सकता है। हेयर फॉल, डैंड्रफ, प्रीमैच्योर ग्रे, नया बाल आने के लिए, हेयर स्प्लिटिंग, हेयर ब्रेकिंग, लेंथी हेयर, थिक ब्लैक कलर। तर मसाल्यांची झाडं वगैरे आपल्याला इथं बघता येतात. यही है कोको पाउडर रहता है। इसका फ्लावर है हमारे का लविंग। फ्लावर होने के पहले जब बर्थडे वो टाइम में निकालना ही पड़ता, निकाल के धूप में सुखा देना। ओरिजिनल लौंग बोलो तो उनके लिए ऐसे दबाया तो उसमें से तेल आ जाना। ओरिजिनल लौंग का आपको आ जाता 3 आइटम, लौंग, इलायची, पेपर। ये लगा के 9 साल के बाद इसमें फ्लावरिंग शुरू हो जाता। इसका फ्लावर है हमारा का लविंग। फ्लावर होने के पहले जब बर्थडे लौंग का ऊपर वो बोल्ड रहना, वो कंपल्सरी, वो ये हमारा बॉडी में मेटाबॉलिज्म को इंक्रीज कर रहे हैं। तर सगळे दुर्लभ वनस्पती मसाल्याचे बघितल्यानंतर आपण जातो त्यांच्या शॉपमध्ये. त्यांच्या शॉपमध्ये भेटतं आपल्याला खूप सारे प्रकारचे मसाले वगैरे. जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही ह्या शॉपमधून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे औषधं वगैरे सगळं काही भेटून जातं इथे, जेवढेही हेल्थच्या रिलेटेड असेल. बार बार यूज करने की जरूरी नहीं है। ये ऑयल अच्छी तरह से सही करना है कि छोटा कटोरे में डाल। तर स्पायसी गार्डन आपलं बघून झालं ना, आणि आपण निघालो आता पुढच्या स्पॉटला. तर पुढच्या स्पॉटला जाता जाता तुम्ही नेचर बघू शकता. केरळाचं नेचर म्हणजे एकच नंबर नेचर आहे. सगळीकडे हिरवळ आणि मस्तपैकी एकदम छान असं वातावरण आहे, आणि ते वादियांमध्ये फिरतोय असं वाटतं. तर प्रवास करून दमलो होतो आणि पोटाला खूप जास्त भूक लागली होती. तर आम्ही भूक मिटवण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. तर फार्म यार्ड म्हणून हॉटेल होतं, तिथं आम्ही थांबलो होतो. तर तिथं होतं एक आर्टिफिशियल आणि मॅनमेड वॉटरफॉल, म्हणजे दोघे मिक्सचर होते. वरतून पाणी पडतं, त्यांनी खाली तळसारखं बनवलं होतं. हॉटेल बघून झाल्यानंतर मस्तपैकी फिश फ्राय खाल्ली. त्याच्यानंतर बघू शकता आमच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे. त्यानंतर तिथेच बाहेर होतं एक मस्त फिश टँक बघितल्यानंतर तुम्हाला बाहेरचं हॉटेल दाखवतो. त्यानंतर गेलो आम्ही फार्म वर्ल्डला झोके वगैरे आहे, खेळू शकता तुम्ही. आणि फार्म वर्ल्डला तिथे भरपूर ॲक्टिव्हिटी होत्या बोटिंग सारख्या, तर त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो. इथं वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या. एकदम खाली जायचं, पाय टाकायचे त्याच्यात, ते मासे तुमचे पायांना साफ करतात. माझ्या मागे ते शॉप आहे मित्रांनो, आणि पुढे आपण वॉटरफॉल पाहिलंय, समोरच आहे, बघू शकतो तुम्ही. त्या साईडला जायचं आपल्याला. शॉप आहे आणि शॉपच्या समोरच तुम्हाला एक छोटासा वॉटरफॉल भेटतो मस्त असा. चला आपण तिथे जाऊया. बघू शकतो तुम्ही वॉटरफॉल एकदम जवळ, म्हणजे हा रोड आणि हा वॉटरफॉल एकदम जवळ. तर मित्रांनो हा व्ह्यू आहे. ह्या व्ह्यू म्हणजे पूर्ण केरळामध्ये सगळ्यात भारी व्ह्यू होता हा. जाता जाता आम्हाला मस्तपैकी ट्रॅफिक लागली. त्याच्यानंतर आम्हाला खूप लेट झालं होतं घरी जायला, म्हणजे हॉटेलला जायला. तर बघू शकता तुम्ही मुन्नार कसं आहे. आलोय आपण आता रूम मध्ये, तुम्हाला रूम दाखवतो. हा राहणार आपला रूम, बाल्कनी पण आहे. बघू शकतो तुम्ही बाल्कनी. सगळे दाखवतो, आता अंधार आहे, लाईट नाही आहे, आणि हा व्ह्यू होणार आहे आपल्याला. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा.